हे गाईज, हा ब्लॉग आहे गुड फ्रायडेचा प्लस ईस्टर संडेचा. आणि ईस्टर गुड फ्रायडेला जेव्हा मी ही स्टोरी टाकली होती तेव्हा भरपूर जणांना असा प्रश्न होता की हे नक्की आहे काय. तर हे आहे द्राक्षरस प्लस ब्रेड. आणि गुड फ्रायडेच्या दिवशी हे दिलं जातं खाण्यासाठी. आणि ॲक्च्युली हे खूप सुंदर असं आमचं चर्च डेकोरेट केलं होतं, जे की आम्हाला दाखवलं होतं. याचं एक हे होतं की जिजसला वधस्तंभावर कसं खेळलं गेलं होतं. त्यानंतर 2 दिवस झाले आणि ईस्टर संडे आला. ईस्टर संडेच्या दिवशी माझा होता डान्स. ज्यावेळी डान्ससाठी मी फक्त 3 तासासाठी प्रॅक्टिस केली होती, ज्यामध्ये मला अजिबात वेळ नव्हता. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे माझी एक्झाम चालू होती, त्यानंतर मी वेट एंड जॉयला गेले होते. प्लस मार्च एंडिंगमुळे ना मला अजिबात वेळ भेटत नव्हता. त्यामुळे मी 3 तासाचा वेळ काढला, जॉबवरनं हाफ डे घेतला आणि चर्चला गेले. त्यामध्येच मी प्रॅक्टिस केली आणि या प्रॅक्टिसचा रिझल्ट काही असा आहे. यामध्ये नक्की कमेंट्स करून सांगा की मी नक्की कुठं आहे. ओके. आणि हे गाण्यामध्ये मी म्युझिक टाकलं नाही आहे ब्लॉगमध्ये. तर म्युझिक मी का टाकलं नाही आहे याचं रिझनच असं आहे की आम्हाला चर्चमध्ये जे हे गाणं आहे ते अजून लॉन्चसुद्धा झालेलं नाही आहे. हे गाणं लॉन्च होण्यासाठी अजून 3 महिने बाकी आहेत. सो आम्हाला हे गाणं अलाउड नव्हतं की म्हणजे नाही का सगळीकडे पोस्ट वगैरे करण्यासाठी. त्यामुळे हे गाणं मी कुठेच रिव्हील केलेलं नाही आहे. जेव्हा 3 महिन्यानंतर हे गाणं रिव्हील होईल तेव्हा मी स्वतः इन्स्टाला हा व्हिडिओ पोस्ट करेल. आणि हे गाणं गायलं आहे आमच्या केनिथ पास्टरांनी, जे की खूप सुंदर आहे. आणि आमच्या डान्सच्या थ्रू सगळ्यांनी गाणं ऐकलं होतं चर्चमध्ये. आणि हे आहेत काही फोटो चर्चमध्ये माझ्या बहिणींसोबत, मम्मीसोबत आणि माझे सर्व सिस्टर्स जे डान्स ग्रुपमध्ये होते. आमचे पास्टर केनिथ होते आणि त्यांचं गोंडस असं पपीसुद्धा होतं, जे की खूप सुंदर आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.